नमस्कार. क्लास मॅनेजर प्रो ॲपच्या डेमो व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास मॅनेजर ॲपमध्ये शाळा सोडून गेलेला विद्यार्थी हजेरी पटावरून कसा काढून टाकावा ते पाहूया. जेणेकरून विद्यार्थी माहिती तर ॲपमध्ये राहील, पण तो विद्यार्थी हजेरी पटावर असणार नाही. यासाठी प्रथम आपण क्लास स्क्रीनमधील विद्यार्थी यादी हे बटन दाबून विद्यार्थी यादी ओपन करूया. विद्यार्थी यादी स्क्रीनवर आपल्या वर्गातील विविध विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कार्ड असलेली यादी दिसेल. यातील जो विद्यार्थी आपल्याला पटावरून हटवायचा आहे त्या विद्यार्थ्याच्या कार्डवर डिलीट चिन्ह असलेले हटवा हे लाल रंगाचे बटन दिसेल. हे बटन क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थी हटवा ही स्क्रीन दिसेल. या स्क्रीनद्वारे आपण विद्यार्थी पटावरून हटवू शकतो. यासाठी विद्यार्थ्याची शाळा सोडल्याची माहिती आपल्याला या स्क्रीनमध्ये भरावी लागेल. हटवण्याची तारीख किंवा शाळा सोडल्याची तारीख या बॉक्समध्ये आपण प्रथम विद्यार्थी शाळा सोडून गेलेली तारीख भरूया. यांनी हटवले या बॉक्समध्ये विद्यार्थी पटावरून कमी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे किंवा शिक्षकाचे नाव टाकावे लागेल. यानंतर शाळा सोडल्याची इतर माहिती भरून घ्या. शाळा सोडल्याची सर्व माहिती भरून झाल्यानंतर पटावरून हटवा हे बटन ॲक्टिव्ह होईल. त्यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी यशस्वीरित्या पटावरून हटवला आहे हा मेसेज दिसेल. आता संबंधित विद्यार्थी पटावरून हटवला गेला आहे. आता आपण परत विद्यार्थी यादी या स्क्रीनवर जाऊया. आपण पटावरून हटवलेले विद्यार्थी, शाळा सोडलेले विद्यार्थी या यादीमध्ये दिसतील. आपण जर एखादा विद्यार्थी चुकून पटावरून हटवला असेल तर पुन्हा पटावर घ्या या बटनवर क्लिक करून तो परत वर्गाच्या पटावर घेऊ शकतो. हे बटन दाबल्यास आपल्यासमोर पुन्हा सक्रिय करा याची सूचना देणारा डायलॉग दिसेल. या डायलॉगमध्ये विद्यार्थी सक्रिय केल्यानंतर शाळा सोडल्याची सर्व माहिती आपोआप डिलीट होईल अशी सूचना असेल. या डायलॉगमधील पुन्हा सक्रिय करा या बटनवर क्लिक करा. आपल्यासमोर स्टुडंट रिव्हर्टेड टू ॲक्टिव्ह असा मेसेज दिसेल. आता आपण पटावरील विद्यार्थी यादी पाहूया. आपल्याला पटावरील विद्यार्थ्यामध्ये पुन्हा पटावर घेतलेला विद्यार्थी दिसेल. तसेच जर एखादा चुकीचा किंवा दुबार विद्यार्थी आपण ॲपमध्ये ॲड केला असेल तर तो आपण ॲपमधून कायमचा डिलीटही करू शकतो. यासाठी जो विद्यार्थी आपणास डिलीट करायचा आहे त्या विद्यार्थ्याच्या कार्डवरील विद्यार्थी हटवा या बटनवर क्लिक करूया. या स्क्रीनमध्ये आता आपल्याला कोणतीही माहिती भरायची गरज नाही. सर्वात खाली कायमची हटवा या समोरील चेकबॉक्सवर चेक करूया. कायमची हटवा चेकबॉक्स चेक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे चेतावणी संदेश दिसेल. यामध्ये विद्यार्थी आणि संबंधित डेटा कायमचा हटवला जाईल आणि ही क्रिया पूर्ववत करता येणार नाही अशी सूचना असेल. आता आपण कायमची हटवा या बटनवर क्लिक करूया. आपल्यासमोर विद्यार्थी यशस्वीरित्या कायमचा हटवला गेला आहे असा संदेश येईल आणि तो विद्यार्थी यादीमधून कायमचा डिलीट होईल. आपणास तो विद्यार्थी पटावरील विद्यार्थी किंवा शाळा सोडलेले विद्यार्थी यापैकी कोणत्याही यादीत दिसणार नाही. अशा प्रकारे क्लास मॅनेजर ॲपमध्ये आपण विद्यार्थी पटावरून हटवू शकतो किंवा कायमचा डिलीट करू शकतो.